नमस्कार भावांनो बहिणींनो. काय हरपलंय भैया तू? हा पाणी आले का पाय बर जाय बर बाहेर एकदा. ते पाण्यावाले दादा आले पाय बर एवढं काढायला घेतलाय. मला वाटतंय पाणीच आले. मग मला ते थर्मास धुयालं. मग एवढं बंद करावं लागन काढताना. जाय ना साईडला जाय, मी तुला एवढं येऊ देत नाही. बघ आलेत का ते पाण्यावाले दादा का नाही का? हा आले खरंच का दाटच? मग पाणी घ्यावं लागन आता. ते दादा देऊस तर इकडं तिकडं पाणी देऊन येऊस तर काढते ना का इकडं वरी चढायला लागले बिल्डिंग वर. हा मग जाऊ दे, आधी देऊन टाकतील ना ते दादा सगळ्याला पाणी. मग असंच होतंय काय ना. आता भज्याची भाजी बनवली, सकाळीच भजे बनवले. भया म्हणे मला भज्याची भाजी खाऊ वाटायला लागली कालपासून म्हणून लागला म्हणे मम्मी तू नुसतीच म्हणती म्हणे आणि बनवून नाही राहिली म्हणे. तर मग भज्याची भाजी बनवली आणि आता पोळ्या राहिल्यात आणि भात बनवायचा आहे. तर असं राहते मग सकाळची सुरुवात. भया म्हणून लागला मम्मी नाश्ता पाणी करताना हेडो काढा असतो. म्हणलं मला सकाळी नाश्ताच नाही करा वाटत, बिस्किट खाती म्हणलं. तर ते मा नाश्ता झालाय म्हणलं. तर त्यो लय फोन धरायचा आळस करतोय. आला होता आज पण म्हणलं राहू दे आता, सकाळची घाई राहते. केसाला मेहंदी लावली मी, लाल मेहंदी म्हणून असे केस दिसायला लागले. आहे ना रे भैया? तुमचे दाजी मला मेहंदीचं पाकिट घेऊन आलते तर त्याईनं काळी आणली तर त्याईला द्यावं लागन लावून. आणि मला लाल केस आवडतात तर पण मै लाल केस होतच नाही काळे असल्यामुळं. माय बाबासारखी केस येते लय काळे. मग मला लाल केस आवडतात पण मै होतच नाही. असं आहे काय? हो काय नाही त्याच्यात, कचऱ्यामध्ये टाकले. आलेत दादा पाण्यावाले दादा आले तर मधातच झोडो बंद करावं लागला. कशाला त्या दादाला घ्यायचंय आपण, आहे ना भैया? सांगेल नाही त्याच्यामुळं म्हणलं नको. माहिती असलं समजायचं ताई झोडो काढती पा मेहंदी लावली सगळे हातच काळे काळे झाले. असं होतंय. आता ह्या भैयानं पण कपडे धुयाला बसलं तर सांगायचं मम्मी मै शाळेचे कपडे आहेत. आता 10 वाजलेत. आता परत मला त्याचे कपडे धुणे आहेत. आता भारा पहा त्याच्या कपड्याचा शाळेचा. पहा हे एक कपडे डबल, आता हे शर्ट, कपडेच कपडे धुवायचे काम आहेत. आता व्हाईट कलरचे घालायचे सगळे कपडे हे करायचे. आता चाललंय हसणं. सगळे कपडे वरी असते लगे असे सगळे लगे कपडे भया काढू ठेवतोय दिवसातून किती पण. मग शाळेचे कपडे आता तरी दाजीचे धुवून त्याचं काय टेन्शन नसतंय त्या पप्पाचं. ते जेवढे कपडे घाणं करत नाहीत आणि काहीच नाही. भैया पण एवढे नाही करत म्हणा. भैया म्हणत असं मम्मी माया बुराया करायला लागली. पण मग म्हणणं काय, मग धुयाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं तर मग आपले कामं उरकतात. असं आहे भैयाचं. आता ते तिथं पण आता 3-4 कपडे टाकले धुयाला. आता ते धुवून घेणं स्वतःसाठी कधीच वेळ देणं होत नाही. आणि घरी राहणार आलं मग वाटणार राहिलं काय, घरी राहणार राहिलं काय काम आहे असं असतंय. मग आता सकाळची लय मत आवाज येतोय. मी समोरच्याच घरात व्हिडिओ काढायला लागली. आता थोडीशी भाजी बनवली, थोडासा भात बनवला म्हणजे टेन्शन फ्री. आधी भात बनवते, आता भैयाला जेवण करून ते शाळेत जाणं लागन त्याला. आज नाही वाटते शाळा त्याला नाही. तर ते म्हणतोय थोडासाच जास्त नाही बनवायचा भात. दाजी काय एवढे खात नाही, भात नाही आवडत त्याला. तो आता तुमच्या ताईनं आज समोरच्याच घरात व्हिडिओ काढलाय. सगळ्या समोरच्या घरात व्हिडिओ काढलाय. आज नाही जास्त हे केलं. काय हर्षदा, माझी हर्षदा बाई काय करतीस? ह्या घरात ह्या म्हणजे अशी पडदा टाकेला असला ना तरच मग एवढी धूळ येत नाही. आता आपलं घर साफ करायला झालंय, असं पण घर साफ करावं लागेल आता. भैया पप्पांनी चिक्कू आणले काऊन नाही खाल्ले? हा अरे खायचे भैया. त्या पप्पाला लय नांदे फळं आणायचे. काय फळं आणायचं लय नांदे पप्पाला. काय चाललंय भैयाचं? ही
ही पपई आणली म्हणजे फळं आणायचं लय का लय नांदे दाजीला चालूच राहते. आणि भैया काहीच वस्तू खात नाही. आमचे दोन्ही लेकरं तसे त्याला फळं गिळं काहीच आवडत नाही. भैयाला तेलकट वस्तू आवडतात जास्त करून. हा एवढा तेलकट नाही खात पण आवडतात तुला एवढे तेवढे. चला भावांनो बहिणींनो, हेवढं मोठा होईन. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेवढं मध्ये.